महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भारतातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहराच्या वतीने महिलांसाठी विशेष एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। महिलांना सवलतीच्या दरात एसटी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय शारदा प्रांगण येथे सुरू असलेल्या या शिबिराचे उद्घाटन बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर युवक अध्यक्ष अभिजित घाडगे, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी सुरेश देवकाते, विद्यार्थी अध्यक्ष मेघराज माने, उपाध्यक्ष अन्सारभाई अत्तार, सुधीर पोद्दार, शैलेश वनवे, नवनाथ अपुने, शब्बीरभाई शेख, अश्विनी तावरे, हेमंत शहा, ॲडव्होकेट रमेश कोकरे, योगेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 8 मे ते रविवार 10 मे 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे। या शिबिरामध्ये 12 वर्षांवरील प्रत्येक युवती आणि महिलांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे असून एसटी प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले। महिलांना सवलतीच्या दरात हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून कार्डसाठी केवळ 130 रुपये शुल्क आकारले जात आहे। संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।